वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. सर्व लोका हा एक सुसंदेश, स्वर्गाने दिला एकच संदेश. सर्व लोका हा एक सुसंदेश, स्वर्गाने दिला एकच संदेश. पापांच्या क्षमेचा सुसंदेश, परमेश्वर बळी बनून आला संदेश. पापांच्या क्षमेचा सुसंदेश, परमेश्वर बळी बनून आला संदेश. येशूच आहे तो शुभ सुसंदेश, करा स्वीकार तुम्ही हा संदेश. सर्व लोका हा एक सुसंदेश, स्वर्गाने दिला एकच संदेश. सर्व लोका हा एक सुसंदेश, स्वर्गाने दिला एकच संदेश. शुद्ध हृदय देणारा सुसंदेश, प्रभूशी नाते जोडणारा संदेश. शुद्ध हृदय देणारा सुसंदेश, प्रभूशी नाते जोडणारा संदेश. चकाचका तुम्ही शुभ सुसंदेश, करा स्वीकार तुम्ही हा संदेश. सर्व लोका हा एक सुसंदेश, स्वर्गाने दिला एकच संदेश. सर्व लोका हा एक सुसंदेश, स्वर्गाने दिला एकच. आजच्या मननासाठी निवडलेला शास्त्रभाग दुसरे इतिहास अध्याय 7 14 ते 18 ही वचने. दुसरे इतिहास अध्याय 7 14 ते 18 ही वचने. तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्यास क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन. जी प्रार्थना या स्थानी करण्यात येईल तिच्याकडे माझे डोळे उघडे राहतील व माझे कान लागतील. या मंदिरी माझे नाम सर्व काळ राहावे म्हणून मी हे निवडून पवित्र केले आहे. माझे नेत्र व माझे मन ही येथे सतत लागलेली राहतील. जर तू आपला बाप दावीद याप्रमाणे खऱ्या मनाने माझ्या समोर वर्तलास, माझ्या सर्व आज्ञांप्रमाणे वागलास, माझे विधी व नियम पाळिले, तर इस्रायलाच्या गादीवर आरूढ होणाऱ्या तुझ्या कुळातल्या पुरुषांची परंपरा खुंटावयाची नाही. असा जो करार मी तुझा बाप दावीद याशी केला त्याप्रमाणे मी तुझे राजपद स्थापेन. देवबाप वाचलेली वचने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, जी वचने आम्हासमोर वाचण्यात आलेली आहे त्यामध्ये आम्हाला असं दिसून येतं की परमेश्वराने सलमोन राजाला दुसऱ्यांदा दर्शन दिलेलं आहे. परंतु दुसरा इतिहास आणि पहिला अध्याय यामध्ये जर काही वचने जर आम्ही वाचली तर त्यामध्ये आम्ही पाहतो 7व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की त्या रात्री देवाने सलमोनास दर्शन देऊन म्हटले की तुला काय वर हवा तो माग. आणि सलमोन राजाने जे वर मागितलेलं आहे त्याबद्दल जर आम्ही पाहिलं तर 10व्या वचनात असं सांगितलेलं आहे की हे परमेश्वरा, या प्रजेसमोर वर्तण्यास मला आता चातुर्य व ज्ञान दे. तुझ्या एवढ्या मोठ्या प्रजेचे शासन कोणाला करता येईल.
आणि खरंच या प्रकारचा त्याला ज्ञान आणि चातुर्य मिळावं असा वर त्यांनी मागितला. आणि आम्ही पाहतो पुढील काही वचनामध्ये की परमेश्वराने त्याला हा वर दिला आणि त्याचबरोबर ती एक मोठी धनसंपदा सुद्धा त्याला दिलेली आहे. परंतु पुढचा दुसऱ्या जे दर्शन आहे त्या दुसऱ्या दर्शनामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वराने शल्मोन राजाला या दर्शनामध्ये एक करार जो आहे तो करार त्याच्याबरोबर केलेला आहे असं आम्हाला दिसून येतं. तसं पाहता करार म्हणजे वाचा बांधणे, की तू जर मला हे दिले तर मी तुला ते देईन. परंतु देवाणघेवाणाच्या या करारामध्ये पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतं की परमेश्वराने ज्यांना या देवाच्या महान सेवकांबद्दल करार केला तो म्हणजे की तुम्ही पाप करू नका, आज्ञा पाळा, मी तुम्हाला व तुमच्या येणाऱ्या पिढीला मी आशीर्वादित करेल. असा कोणता देव आहे बरं की जो असा करार करतो? पण आपला देव परमेश्वर आपल्या सोबत हा करार करतो. करार म्हणजे आशीर्वाद, पापापासून सुटका, मुक्ती, आनंद किंवा आश्वासन. आम्ही पाहतो की 15 ऑगस्ट 1947 रोजी 79 वर्षापूर्वी भारत स्वतंत्र झाला. 150 वर्ष आम्ही गुलामगिरीमध्ये होतो. ब्रिटिशांनी भारताबरोबर हा करार केला की आता आम्ही भारताला सर्व प्रकारे स्वातंत्र्य देत आहोत. सर्व प्रकारची मुक्तता करून येथून आम्ही कायमची जात आहोत. पुन्हा तुमच्या देशावर राज्य करण्यासाठी आम्ही येणार नाही. संपूर्ण भारतामध्ये ज्यावेळेस हा करार झालेला सांगण्यात आला त्या प्रत्येक घराघरामध्ये आनंदाचा दिवस होता. परमेश्वर सुद्धा हाच करार आमच्यासोबत करू इच्छितो की तुम्ही तुमच्या जीवनातून सैतानाचे जुने राज्य काढून टाका. नीतीने, प्रेमाने व शुद्ध अंतकरणाने जगा. मी तुम्हालाच नाही तर तुमच्या येणाऱ्या पिढीलाही आशीर्वादित करेल. आणि खरंच प्रियानो आम्ही पाहतो की प्रभू हा वाचा बांधणारा परमेश्वर आहे. त्याने नोहा संगती वाचा बांधली, त्यांनी अब्राहमा संगती वाचा बांधली आणि त्याच प्रकारे बायबलमधील अनेक देवाच्या सेवकांबरोबर ती वाचा बांधलेली आहे. ही वाचा कोणती आहे तर एकच की आम्ही जगाच्या सर्व वाईटापासून आणि पापापासून आम्ही आमच्या स्वतःला दूर ठेवावं. त्यापासून आम्ही आमची मुक्तता मिळवून घ्यावी आणि देवाचे आशीर्वाद कायमस्वरूपी आमच्या जीवनामध्ये आम्हाला मिळावे. आज आम्ही लोकांकडे पाहिलं तर अनेक लोक धनसंपदामध्ये जगतात, अनेक लोक श्रीमंतीमध्ये आहेत. परंतु जर आम्ही एक साधा करार जर देवासंगती जर आम्ही बाळगत आहोत तर आम्ही गरिबीत जरी असलो तरी परंतु आम्ही आशीर्वादित राहणार आहे. कारण की देव आमच्या बरोबर आहे. आणि म्हणून आज मला तुम्हा प्रत्येकाला ही विनंती करायची आहे की आज जो आम्ही स्वातंत्र्याचा 79वा स्वातंत्र्य दिन आम्ही पाळत आहोत या दिवसामध्ये की जुन्या स्वभावापासून व आपल्या अंतकरणातील सर्व पापापासून स्वतंत्र होऊन आम्ही सर्व जणांनी ती कायमची पापमुक्ती मिळावी. आजची संधी आहे, ती संधी साधून घ्या व स्वतंत्र व्हा. प्रभू आपणास आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही मानव म्हणून तुझ्या चरणावर येतो प्रिय पवित्र बापा. जगातल्या सर्व कल्पनांपासून प्रिय पवित्र बापा तू आम्हाला स्वतंत्र कर दे बापा. प्रभू आमदा दूर कर प्रिय पवित्र बापा आणि तुझ्या संगती कायमचा करार हा बांधण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो आई. आमेन. स्वर्गीय सौख्याचा हा संदेश, मृत्यू मंगल सांगे हा संदेश. स्वर्गीय सौख्याचा हा संदेश, मृत्यू मंगल सांगे हा संदेश. घटका हीच ती शुभ सुसंदेश, करा स्वीकार तुम्ही हा संदेश. सर्व लोका हा एक सुसंदेश, स्वर्गाने दिला एकच संदेश. सर्व लोका हा एक सुसंदेश, स्वर्गाने दिला एकच संदेश. स्वर्गाने दिला एकच संदेश, स्वर्गाने दिला एकच संदेश. स्वर्गाने दिला एकच संदेश. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700333. पुन्हा ऐका 1800
980027003333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.